सोलापूर शहरातील भावसार समाजाची कुलदेवता आणि प्रथम शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट आणि प्रभात आरती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देवी महात्म्य या विषयावर भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। हा धार्मिक सोहळा गणेशपेठ येथील श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन येथे पार पडत आहे। या भागवत सप्ताहासाठी पुणे येथील चंद्रकांत महेंद्रकर यांचे सहकार्य लाभले असून देवीच्या महात्म्याचे महत्त्व आणि धार्मिक विचार भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। रविवार दिनांक 29 रोजी सायंकाळी भव्य कलश शोभायात्रेने या धार्मिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या शोभायात्रेत सुमारे 351 माता भगिनी लाल साडी परिधान करून गंगा जलाने भरलेले कलश डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या। बँड पथकाच्या तालावर श्री हिंगुलांबिका मातेची प्रतिमा, उत्सव मूर्ती आणि पालखी यांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली। शहरातील विविध मार्गांनी वाजत गाजत आणि मातेच्या जयघोषात ही शोभायात्रा पुढे सरकत होती। शोभायात्रेदरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि परिसरात धार्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। ही शोभायात्रा सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास समारोपाने पूर्ण झाली। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे यांनी कार्यक्रमामागील उद्देश आपल्या मनोगतातून व्यक्त केला। त्यांनी सांगितले की अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि देवीच्या भक्तीचा संदेश अधिक व्यापकपणे पोचतो। यानंतर किशोर कटारे आणि त्यांच्या पत्नी सौ विद्या कटारे यांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपातील श्री हिंगुलांबिका मातेच्या मूर्तीची मंत्रपुष्पांजली आणि आरती करून देवी महात्म्य भागवत सप्ताहाचा विधिवत प्रारंभ करण्यात आला। हा भागवत सप्ताह 7 दिवस चालणार असून दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन गणेशपेठ येथे भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे। या कार्यक्रमामध्ये दररोज देवीच्या महात्म्यावर प्रवचन, धार्मिक विचार आणि भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून मनोज सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच भगवान क्षीरसागर, विजय महेंद्रकर, किसन गर्जे, बाळासाहेब खमितकर, रुपेश बेळमकर, सुनील क्षीरसागर, संतोष पिसे, राजेंद्र अंबुरे, विजय पुकाळे, दीपक महेंद्रकर, राजेश पुकाळे, किरण माळवतकर, रितेश पेंडकर, अनुष आकुडे, अरुण उत्तरकर आदींची उपस्थिती होती। याशिवाय सौ अंजली क्षीरसागर, सौ सीमा खमितकर, सौ अरुणा क्षीरसागर, सौ माधुरी गर्जे यासह अनेक माता भगिनींनी या धार्मिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली सेवा अर्पण केली। एकूणच श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रमामुळे सोलापूर शहरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे। नमस्कार, मी किशोर तिप्पण्णा कटारे, अध्यक्ष हिंगुलांबिका देवी देवालय आणि आरती मंडळ यांच्या दोघांच्या सहयोगाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्रीमद देवी भागवत याचा कथाचा आरंभ आजपासून चालू झालेला आहे। हा 8 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि आत्ताच सर्व कलशांची म्हणजे शुभकलशाची मिरवणूक आता संपन्न झालेली आहे। सर्व महिला वर्ग इथे बसलेला आहे आणि हे प्रतिवर्षाप्रमाणे आमचं जे उद्दिष्ट आहे हे समाजाला सुख, समाधान, शांती व प्रगती समाजाची व्हावी आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं ह्याच उदात्त हेतूने आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो। आणि आज प्रसंग आज आलेला आहे। याप्रमाणे आज इथे उपस्थित असलेल्या ह्या ज्या महिलांचा वर्ग जो मोठ्या प्रमाणात जो उपस्थित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केवळ परमार्थ साधण्यासाठी ह्या गोष्टी आम्ही करतोय, स्वार्थ साधण्यासाठी काही करत नाही आहे। तर अशा वेळेस या सगळ्या भक्तांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे। नमस्कार।